नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांना उद्धव ठाकरे गटानं दे धक्का दिलेला आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे चुलत पुतणे शैलेश मोहिते यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये तळेगाव येथे शिवबंधन बांधून घेतले। यावेळी आमदार सचिन आहिर, मावळचे संघटक संजोग वाघेरे, अमोल पवार, बाळासाहेब काटक, आशिष ठोंबरे आदी पदाधिकारी उपस्थित होते। शैलेश मोहिते यांनी माजी सरचिटणीस महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस अशी वेगवेगळी पदं भूषवलेली आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खेड राजगुरुनगरमध्ये उद्धव ठाकरे यांनी दे धक्का दिलेला आहे। शैलेश मोहिते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे। यापूर्वी पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांनाही उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे खेचलं होतं। मावळ लोकसभेमध्ये वाघेरेंच्या रूपानं तर आता शिरूर लोकसभेमध्ये शैलेश मोहिते पाटलांच्या रूपानं ठाकरेंनी अजित पवारांना हा धक्का दिलेला आहे। तर आता हेही जाणून घेऊयात की शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील आहेत तरी कोण? आमदार दिलीप मोहिते यांचे ते पुतणे आहेत। माजी सरचिटणीस महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस हे पद देखील त्यांनी भूषवले। त्यानंतर माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस हे पद देखील त्यांनी भूषवले। त्यानंतर माजी राष्ट्रीय सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि निरीक्षक उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड आणि लक्षद्वीप राष्ट्रवादी काँग्रेस ही पदं देखील त्यांनी भूषवलेली आहेत। आता येत्या काही काळामध्ये नक्की राजकारण कसं फिरणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। तर मग पाहूयात अजून कोण कोणाला दे धक्का देतं ते। तर मग मित्रांनो, अशाच राजकीय घडामोडींसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।